नमस्कार. आज आपण टिफिन सिरीजची दुसरी रेसिपी बनवत आहोत. आज आपण बनवत आहोत हेल्दी पोहा सुजी बाईट्स. त्यासाठी लागणारे साहित्य आहे. आपण 1 कप पोहे घेतले आहेत. त्याचं वजनी प्रमाण आहे 80 ग्राम. इथे आपण पाव कप रवा घेतला आहे. त्याचं वजनी प्रमाण आहे 40 ग्राम. पाव कप दही घेतला आहे. त्याचं वजनी प्रमाण आहे 50 ग्राम. इथे आपण 3 चमचे तेल घेतलं आहे. 2 चमचे बीट किसून घेतलं आहे. 4 चमचे आपण इथे गाजर किसून घेतलं आहे. या दोघांचं प्रमाण तुम्ही वाढवूही शकता किंवा कमीही करू शकता किंवा हे स्किपही करू शकता. कढीपत्त्याची 10 ते 12 पानं घेतली आहेत. आपण थोडीशी कोथिंबीर बारीक कापून घेतली आहे. 1 चमचा मोहरी घेतली आहे. आपण बारीक मोहरी घेतली आहे. 1 चमचा जिरे घेतलं आहे. 1 चमचा आपण तीळ घेतले आहेत. अर्धा चमचा ऑरेगॅनो, पाव चमचा चिली फ्लेक्स, चवीनुसार मीठ घेतलं आहे. पाणी घेतलं आहे जे पोहे धुण्यासाठी आपल्याला यूज करायचं आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात प्रथम आपण हे पोहे धुवून घेणार आहोत. मी पोहे तुम्हाला एकदा जवळून दाखवते. जे जाडवाले पोहे येतात, जे आपण कांदे पोह्यानं वापरतो, ते मी घेतले आहेत. तर ह्या पोह्यांमध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे आणि पोहे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. आपण 2-3 वेळा पोहे स्वच्छ धुवून घेणार आहोत. पोहे मी स्वच्छ धुवून घेतले आहेत. यात मी 1 चमचा पाणी असं राहून दिलं आहे, जेणेकरून पोह्यांना ओलसरपणा राहील आणि पोहे चांगले मॅश होतील. आता पोह्यांवर आपल्याला झाकण ठेवून आपल्याला पोहे 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवायचे आहेत. तोपर्यंत आपण दुसरी प्रोसेस करून घेऊया. आता इथे मी हा दुसरा बाउल घेतला आहे. त्यामध्ये आपल्याला आपण हे घेतलेलं 50 ग्राम दही ॲड करायचं आहे. म्हणजे हे 4 चमचे दही आहे. दहीचं कपाचं मेजरमेंट पाव कप आहे. 1 कप पोह्यांना पाव कप दही असं मेजरमेंट आहे. आता पाव कप दह्यामध्ये आपल्याला कपाचं मेजरमेंट पाव कप रवा असं आहे, ते ॲड करायचं आहे. चम्मचचं मेजरमेंट हवं असेल तर जेवढं आपण 4 चमचे दही घेतलं आहे, तर 4 चमचेच आपल्याला रवा घ्यायचा आहे. आता हे आपल्याला दोन्हीही मिक्स करून घ्यायचे आहेत. हे रवा आणि दही आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे हे दोघंही एकजीव झाले पाहिजेत असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मी तुम्हाला दही आणि रव्याचं मिश्रण एकदा दाखवते. आपण पूर्ण एकजीव करून घेतलं आहे. आता आपल्याला यावर हे झाकण ठेवून हे 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवायचं आहे. 10 मिनिटांसाठी यासाठी बाजूला ठेवायचं आहे की रवा छान असा फुलून येईल, म्हणून आपल्याला हे 10 मिनिटं बाजूला ठेवायचं आहे. पोहे आपण 10 मिनिटं बाजूला ठेवले होते. आता आपण पहिल्यांदा पोहे बघणार आहोत, व्यवस्थित भिजले आहेत की नाही. तुम्ही पाहू शकता ओलसर आहेत. तुम्हाला जर हे पोहे सुके सुके वाटत असतील तर यावर थोडंसं पाणी शिंपडायचं आपल्या हाताने. आता ह्याला आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे. आपण पीठ मळतो त्या पद्धतीने आपल्याला हे मॅश करून घ्यायचे आहेत. पूर्ण पोहे व्यवस्थित असे मॅश होतात ह्या प्रकारे तुम्ही बनवलेत तर. मी तुम्हाला हे एकदा जवळून दाखवते. पोहे पूर्ण मॅच झाले आहेत, तुम्ही पाहू शकता. आपण जसं पीठ तयार करतो तसं हे तयार झालं आहे. पोहे आता आपले मॅश करून झाले आहेत. जवळून मी एकदा दाखवते. आता हे आपल्याला बाजूला ठेवायचं आहे आणि आपण जे दह्याचं आणि रव्याचं मिश्रण केलं आहे ते आपण बघणार आहोत. तुम्हाला जवळून एकदा दाखवते. रवा छान असा फुगला आहे. आता यामध्ये आपण जे साहित्य घेतलं आहे ते ॲड करायचं आहे. आता यामध्ये आपल्याला सगळ्यात आधी आपण बीट ॲड करणार आहोत. आपण 2 चमचे बीट घेतलं आहे. त्यानंतर आपल्याला गाजर ॲड करायचं आहे. 4 चमचे गाजर घेतलं आहे.
त्यानंतर आपण जिरं घेतलं आहे 1 चमचा, तेही ॲड करणार आहोत. त्यानंतर आपल्याला ही कोथिंबीर ॲड करायची आहे आणि हे मीठ ॲड करायचं आहे. आता हे सगळे घातलेले इन्ग्रेडियंट्स आपल्याला दह्यामध्ये आणि रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. व्यवस्थित मिक्स करायचे आहेत. आपण हे अशा प्रकारे मिक्स करून घेतलं आहे. आता यामध्ये आपल्याला आपण जे हे पोह्यांचं जे मिश्रण म्हणजे गोळा बनवून ठेवला आहे तो ॲड करायचा आहे. आता आपल्याला हा मॅश केलेला पोह्यांचा गोळा पूर्ण या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. आपल्याला पूर्ण हे मिश्रण आणि पोह्यांचा गोळा एकजीव होईपर्यंत हे मिक्स करायचं आहे. तुम्ही डायरेक्ट ते पोहे ह्याच्यामध्ये मिक्स करू शकता. कधी कधी काय होतं, आपण पोहे जर मॅश करून घेतले नाहीत किंवा ह्याच्यात डायरेक्ट आपण मॅश करायला घेतले तर पोहे प्रॉपर असे यामध्ये मिक्स होत नाहीत, म्हणून मी अगोदर मॅश करून घेतले पोहे. आपण बनवलेल्या मिश्रणाचा गोळा बनवून तयार आहे. मी जवळून एकदा दाखवते. याला रंगही छान येतो आणि हे टेस्टलाही छान लागतात. हे मुलांना खूप आवडतात. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. या मिश्रणाचे तुम्ही मिनी गोळेही बनवू शकता किंवा मिनी बाईट्सही बनवू शकता. जी इडली असते ना छोटी त्या टाईपमध्ये, किंवा मुलांना आवडतील त्या शेपचेही तुम्ही बाईट्स बनवू शकता. आपण ह्या मिश्रणाचे बाईट्स बनवण्याच्या अगोदर आपण एक चाळण घेणार आहोत. तिला आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे ग्रीस करून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे हे चिपकणार नाहीत. इथे मी चाळण छान अशी ग्रीस करून घेतली आहे. मी चाळणीवर तुम्हाला हे बाईट्स वाफवून दाखवणार आहे. तुम्ही या ठिकाणी इडली पात्राचाही वापर करू शकता. आपल्याला आता या मिश्रणाचे छोटे छोटे असे बाईट्स बनवून घ्यायचे आहेत. मी दाखवते तुम्हाला. थोडंसं मिश्रण घेतलं आहे. मी इडलीच्या टाईपमध्ये बनवणार आहे, जी मिनी इडली असते तशी. हे अशा पद्धतीने बनवून घेतलं आहे. तुम्ही ह्याचे छोटे छोटे असे गोळे बनवू शकता. मी दाखवते तेही तुम्हाला. अशा पद्धतीने बनवू शकता. अजून मी तुम्हाला एक बनवून दाखवते. हे थोडंसं मिश्रण घेतलं आहे. तुम्हाला जेवढं हवं तेवढं तुम्ही घेऊ शकता. ह्याला असं राऊंड राऊंड करायचं आणि थोडंसं प्रेस करायचं. अशी छान अशी बनली जाते. अशा प्रकारे मी सगळे बाईट्स बनवून घेणार आहे. थोडं हाताने याला असं राऊंड आकार द्यायचा. तुम्हाला जवळून एकदा दाखवते. चाळणीमध्ये जेवढे बसले आहेत तेवढे बाईट्स बनवून घेतले आहेत. बाकीचेही बाईट्स मी याच प्रकारे बनवणार आहे. आता आपल्याला हे बाईट्स वाफवून घ्यायचे आहेत. चला तर मग वाफवून घेऊया. आपण गॅसवर एक भांडे ठेवलं आहे. त्यामध्ये पाणी गरम व्हायला ठेवलं आहे. पाणी गरम झालं आहे. त्यावर आपल्याला ही बाईटची चाळण ठेवायची आहे आणि त्यावर आपल्याला हे झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवल्यानंतर आपल्याला हे बाईट्स 7 ते 8 मिनटंच वाफवून घ्यायचे आहेत. 7 ते 8 मिनटामध्ये हे बाईट छान असे वाफले जातात. बाकीचेही बाईट्स मी याच प्रकारे बनवून घेतले आहेत. आता हेही आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत. बाईट्स वाफवून तयार आहेत. मी दाखवते तुम्हाला. आता आपल्याला हे बाईट्स पूर्ण थंड करून घ्यायचे आहेत. लगेच आपल्याला याला तडका द्यायचा नाही आहे. पूर्ण थंड झाल्याशिवाय आपण याला तडका देणार नाही आहोत. बाईट्स मी आता काढून घेते. तुम्हाला जवळून एकदा दाखवते. छान असे तयार झाले आहेत. आता हे बाईट्स आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचे आहेत. त्यानंतरच आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे. तुम्हाला मी जवळून दाखवते. हे अशा पद्धतीने तयार होतात. हे चिपकत वगैरे नाही, इझिली सुटतात. बाईट्स पूर्ण थंड झाले आहेत. या डिशमध्ये मी काढून घेणार आहे.
एवढ्याच बाईट्सना तडका देणार आहे. बाकीचे बाईट्स मी वाफवून माझ्या मुलासाठी ठेवणार आहे. त्यांना मी नंतर तडका देईन. इथे मी पॅन गरम व्हायला ठेवला आहे. पॅनमध्ये आपल्याला तेल ॲड करायचं आहे. मी 1 चमचा तेल ॲड करणार आहे. तेल गरम झाल्यावर आपल्याला यामध्ये ही मोहरी ॲड करायची आहे. मोहरीनंतर आपल्याला यामध्ये ही कढीपत्त्याची पानं ॲड करायची आहे. त्यानंतर आपण हे तीळ ॲड करणार आहोत. आता आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला आपण हे तयार केलेले बाईट्स सोडायचे आहेत. एक एक करून आपण यामध्ये बाईट ॲड करणार आहोत. पुन्हा आपण हे त्या फोडणीमध्ये पूर्ण मिक्स करून घेऊ. आपल्याला हे व्यवस्थित या फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. फोडणीमध्ये सगळे बाईट्स व्यवस्थित मिक्स करून घेतले आहेत. आता आपल्याला गॅस बंद करायची आहे. आता आपल्याला यामध्ये थोडे ओरेगॅनो मुलांना आवडतात म्हणून आपण ॲड करणार आहोत आणि थोडेसे चिली फ्लेक्स ॲड करणार आहोत. ओरेगॅनो आणि चिली फ्लेक्सही आपण मिक्स करून घेणार आहोत. बाईट्सनं छान असे लागले गेल्यावर ह्याची टेस्ट फार छान येते. मुलांना आवडतं हे. बाईट्स रेडी आहेत. वरून आपण थोडीशी कोथिंबीर ॲड करणार आहोत. आता आपण हे बाईट्स या डिशमध्ये काढून घेणार आहोत. बघा किती छान दिसत आहेत ते जवळून. हे टेस्टलाही फार छान लागतात. मी डिशमध्ये काढून घेतल्यावर तुम्हाला जवळून एकदा दाखवते. हे छान असे तयार झाले आहेत. इथे मी हे टिफिन बॉक्स घेतला आहे. आता मी यामध्ये तुम्हाला हे बाईट्स अरेंज करून दाखवते. पूर्ण बाईट्स मी या टिफिन बॉक्समध्ये अरेंज करून घेतले आहेत. तुम्हाला मी जवळून दाखवते. हे दिसायला जेवढे छान दिसतात तेवढी त्यांची टेस्टही फार छान लागते. याच्याने पोट भरतं. नक्की बनवून बघा तुम्ही. हे बाईट्स मुलांना फार आवडतात. जी पद्धत मी वापरली आहे त्या पद्धतीने तुम्ही एकदा बनवून बघा. तुम्हाला हे नक्की आवडतील. मी एक बाईट्स तुम्हाला तोडून दाखवते. हे आतूनही छान असे दिसत आहेत. आतूनही प्रॉपर असे शिजले गेले आहेत. हेल्दी सुजी बाईट टिफिनला देण्यासाठी तयार आहेत. तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली तर चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.